स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे हे सगळे विद्यार्थी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले होते। पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री होते, मात्र त्यांची भेटच घडली नाही। काय झालं नेमकं आणि काय तुमची मागणी होती? सर, आम्ही काल सीएम सरांना भेटलो। आमचा मुद्दा असा आहे की PSI म्हणजे जी कंबाईनची जाहिरात आहे MPSCची, ती 7 महिने शासन धोरणामुळं लेट आल्यामुळं त्यांनी काही मुलं असे आहेत यांच्या एज बार झाली। तर सध्या विषय असा आहे की जो दिनांक त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 पकडला तो 1 जानेवारी 2025 पकडायला हवा होता। त्याच्यामुळं असे कित्येक विद्यार्थी आहेत जे अपात्र ठरतात ह्या परीक्षेसाठी। गेले 7 महिने झालं आम्ही सगळ्यांकडे पाठपुरावा केला। जवळपास 70 ते 80 आमदार आणि खासदारांचे लेटर सीएम सरांना गेलेले आहेत। तरी पण ह्या विषयावरती 4 तारखेला पेपर आहे आमचा। सध्या 4 लाख मुलं संभ्रमावस्थेत आहेत। सगळ्यांची इच्छा आहे की हे निकाली लागावं। कोणत्या 4 तारखेला पेपर आहेत आणि काय होऊ शकतंय जर तुम्हाला ती परीक्षा देता आली नाही? 4 जानेवारी 2025 ला सर पेपर आहे आपला। 4 जानेवारी 2026 ला एक्झाम आहे आपली आणि मुलं सध्या अशा मानसिकतेत आहेत सर, आत्महत्या करायची तयारीत आहेत सर। आम्ही कसं थांबवून ठेवले पोरांना आम्हाला माहिती सर। आम्ही त्यांच्यापर्यंत काल विषय पोहोचवला, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आजच विषय आम्ही निकाली काढतो। काल आम्ही थांबलो त्यांच्या शब्दाला मान देऊन आतापर्यंत सर, अजूनपर्यंत डिसिजन आलं नाही। आता आम्ही कुठे जायचं? कोण ऐकून घेणार आमचं? पोरांना जर काय झालं तर जबाबदारी कोण घेणार सर? उद्या आमच्यातलं कुणाला काय झालं, पोरांचा जीव गेला, तेव्हा तुम्ही GR काढणार का? एवढं कशाला ताटकळत ठेवले? आमच्या संयमाचा अंत का बघताय तुम्ही? काल आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेबांच्याकडे गेलेलं होतं मुंबईला, आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल लवकरात लवकर म्हणजे कालच्या कालच निर्णय घेण्याचं आश्वासन दिलेलं होतं। पण तरी सुद्धा ते आता कुठेतरी विद्यार्थ्यांना सिरियसली न घेण्याचं एक धोरण दिसत आहे, किंवा कॉग्नायझन्सच नाही राहिलेला आहे विद्यार्थ्यांचा। स्पर्धा परीक्षा हे देशाचे भविष्य आहेत, आणि जर तुम्ही अखंड एका पिढीला बर्बाद करणार असाल, यांनी 10-10 वर्ष अभ्यास केलेला आहे, आणि आता जर तुम्ही ऐन टायमाला येऊन त्यांना जर तुम्ही स्पर्धेतनं बाजूला करणार असाल तर केवढा मोठा अन्याय, कितीतरी पिढ्या कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं हे काम आहे प्रशासनाचं, आणि यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता नाही तर आम्हाला अलका टॉकीज चौकात बसण्याशिवाय आता पर्याय नाही। इथं काय झालं? तुम्ही आले होते त्यांना भेटायला? सरांची भेट घेण्यासाठी आलो होतो, आम्हाला OEDनी सांगितलं तुमची आम्ही भेट घालून देतो। आम्हाला भेट नाकारली गेली सर, पाठीमागून आले। हा विषय सर 30 ते 40 हजार मुलांचा विषय होता आतापर्यंत, पण हा 3 ते 3.5 लाख मुलांचा विषय झालेला आहे। का झाला हा विषय? सीएम सरांनी काल शब्द दिला मी पॉझिटिव्ह निर्णय घेतो म्हणून। त्यांनी सांगितलं होतं त्यांचा निर्णय येणं गरजेचं होतं। त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की निर्णय देतो, निर्णय अजून आलेला नाही। आजच निकाली काढतो। मला इथं का भेटून दिलं गेलं नाही? का भेटून? आता ते त्यांना माहिती, आम्हाला का थांबवलं गेलं? आम्ही काही देशद्रोही आहे? आम्ही अतिरेकी आहे का सर? आमच्या पोरांच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून तळमळी नाही आलोय आम्ही। तुमचं भविष्य उज्ज्वल करण्याच्या हिशोबाने तुम्ही सगळे हे आक्रोश या ठिकाणी व्यक्त करताय। सरकारला काळजी दिसते का तुमची? सरकारला काळजी असते तर सरकारने याच्या संदर्भात जी काही त्यांची भूमिका होती ती स्पष्ट केली असती आतापर्यंत आम्हाला असं कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडून सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो कुठल्याही प्रकारची त्यांची भूमिका आम्हाला स्पष्ट झालेली नाही आहे। यामध्ये त्यांनी काय केलं की आम्ही काही कुठलं हे मागत नाही आहेत, फक्त एवढंच म्हणत होतो की 1 जानेवारी 2025 हे इयर कन्सिडर करून एक संधी द्यायची होती फक्त PSI वयवाढीसाठी। यामध्ये कुठल्याही कॅटेगरीला ओपनसाठी जागा आलेल्या नाही आहेत। बरीचशी अशी मुलं आहेत जी 31 वयाचा क्रायटेरिया आहे, ज्यामध्ये 31 पर्यंतच आहे, पण ओपनला जागा नसल्यामुळे ती मुलं बाहेर पडलीत। म्हणजे जिथं 34चं इलिजिबिलिटी आहे तो जागाच आल्या नाहीत, तर मग त्या मुलांनी काय करायचं? अशा मुलांना फॉर्मच भरता आलेला नाही आहे। आणि एकदम सोप्या भाषेत थोडंसं सांगा की नेमके काय तुमची मागणी आहे? कुठल्या तारखेचा अडचण जी आहे ती तुम्हाला परीक्षा देण्यासाठी आहे? सर 4 जानेवारीला एक्झाम आहे आमची आणि आमचा डिसिजन आजच निकाली लागणं वयाच्या कॅटेगरीचं जे तुम्ही म्हणताय ते सांगा थोडं। वयाचं त्यांनी शासन धोरणामुळं जाहिरात उशिरा काढली। हा विद्यार्थ्यांचा प्रश्न नाहीये, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळं जाहिरात लेट आली त्याचा भुर्दंड आज पोरांना भोगायला लागतोय। मुलांची काही चुकी नसताना 1 जानेवारी 2025 ही डेट कन्सिडर करायला पाहिजे होती, तर त्यांनी कशासाठी ती कन्सिडर करायची? एज वयाच्या ह्याच्यासाठी त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 पकडली का? तर ह्यांची जाहिरातच 7 महिने लेट आली। मग त्यात आमचा दोष काय? आमची पोरं 1-2 महिन्यांनी पोरं आमचे 20 दिवसांना संधी जाते। माझी स्वतःची 20 दिवसांना संधी जाते। म्हणजे ते थोडं सांगा ना कसं होतं? तेच सांगतोय। आता ह्याच्या ताईंनी सांगितलं हे एकाचा आक्रोश नाही, लाखो विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे। ही जर संधी त्यांनी लवकर वेळेत जाहिरात काढली असती डिसेंबरमध्ये, आणि 1 जानेवारी 26ची जर त्यांनी 1 जानेवारीची जर त्यांनी लिमिट ठेवली असती तर आज आम्ही 4 जानेवारीची एक्झाम देऊ शकलो असतो। म्हणजे जाहिरात उशिरा निघाल्यामुळे सगळा हा घोळ झाला। यामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांपासून शरद पवार साहेबांपासून 70 आमदारांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलेली आहेत, फोन केलेले आहेत की हा निर्णय घ्या। नक्की काल साहेब म्हणले की आम्हाला दोन्ही साईडनी प्रेशर आहे
आमचं साईडचं प्रेशर तर तुम्हाला दिसतंय, परंतु दुसरं कोणाचं प्रेशर आहे हेही साहेबांनी स्पष्ट करावं. तुम्हाला कोणाचं वाटतं त्यांना pressure? काही कळतच नाही आम्हाला की साहेबांनी फक्त सांगितलं की दोन्ही साईडनी प्रेशर आहे, पण नक्की दुसऱ्या साईडचं प्रेशर कोणाचं आहे हे आम्हाला माहीत नाही आहे. त्यामुळे साहेबांनी काहीतरी स्पष्ट करावं की हे होणार आहे नाही होणार आहे, त्याप्रमाणे पुढे काहीतरी निर्णय घेता येईल. आता काय मागणी असणार आहे तुमची 4 जानेवारीला जर परीक्षा आहे तर त्या हिशोबाने? एकच मुद्दा घ्या माझा सर. निवडणुकीमुळं पेपर पुढे ढकलला. एकदा पूर परिस्थिती होती म्हणून पेपर पुढे ढकलला. तुमच्या सरकारच्या धोरणामुळे किंवा तुमच्या कामासाठी पेपर पुढे गेला चालतंय तुम्हाला, पण ज्यावेळेस विद्यार्थ्यांना हक्क मिळतो किंवा त्यांच्या हक्काची गोष्ट आहे, न्यायाची गोष्ट आहे, त्यावेळेस तुम्ही नाही गोष्टी ह्या करू शकत. आता तुम्हाला आठवतंय ऑन टाइम एक्झाम 2 वेळा कुठे गेले होते तुम्ही? 2 वेळा कुठे गेले होते ह्या गोष्टी सर? आत्ता कुणीही असं नाही, जर 1 महिना पेपर पुढे गेला तर आमच्या 4 लाख विद्यार्थ्यांमध्ये कुणीही असं नाही की जे उद्या जीव देईल. पण जर हा जर मार्गी लागला नाही विषय तर आत्ता सध्या पोरं मरतील सर. आणि ह्या परिस्थितीचं गांभीर्य आहे म्हणून आज आम्ही इथं तळमळीनं बोलतोय. आता मागणी काय आहे तुमची? मागणी आमची एवढीच आहे की सरकारने या संदर्भात एक GR जाहीर करावा आणि हे जे लोक ह्यापासून जे मुक्त आहेत, ज्यांना एक्झाम देण्यापासून फॉर्म भरण्यापासून ही जी लोक मागे राहिलेली आहेत, या लोकांना एक चान्स द्यावा, यांना एक फॉर्म भरण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी आणि एक्झामचं काय आहे तर ते पुढचं GR तयार करून आम्हाला मार्गी लावावा. तर हे जे सगळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की 4 जानेवारीच्या परीक्षेला ह्यांना बसता येणार नाही, कारण सरकारनं जाहिरात उशिरा काढल्यामुळं या सगळ्यांवरती ही वेळ आलेली आहे आणि यांचं भविष्य, या भविष्यामध्ये त्यांना अंधार या ठिकाणी दिसतोय. मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी मागणी केली जाते. कालही मुख्यमंत्र्यांना हे सगळे भेटलेले आहेत. आज हा GR निघणं अपेक्षित या ठिकाणी होतं, मात्र तसं झालं नाही. त्यामुळं आता आमच्यावरती केवळ जीव देण्याची वेळ आलेली आहे. सरकार आता यांच्या मागणीला, यांच्या आक्रोशाला किती गांभीर्यानं घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह नाजीमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.